Hello dear students, today we are here again with the new video of General Science Standard 7 and our topic is Properties of Natural Resources. In my last video, you have seen about the properties of air and properties of water. Today we are going to see the properties of soil. आज आपण सॉइलचे प्रॉपर्टीज पाहणार आहेत, त्याचे गुणधर्म पाहणार आहेत. सॉइल, व्हॉट इज सॉइल? जनरली सॉइल म्हणजे माती. निसर्गात आपल्याला नैसर्गिक मिळत असतं ते नॅचरली. आपण सॉइल घरी तयार करत नाही. सॉइल इज जनरली फाउंड नॅचरली, सो इट्स अ नॅचरल रिसोर्सेस. इट इज फाउंड इन द डिफरंट कलर्स. मातीचे वेगवेगळे रंग असतात. नियरली द लँड सरफेस इज हॅव्हिंग अ डार्कर सॉइल. जमिनीवर असणारे जे काही सॉइल आहेत ते डार्कर सरफेसचे. आपण जसं जसं मातीच्या आत जातो लोअर लेअर मध्ये मातीचा रंग हलका होत जातो, म्हणजे त्याचा रंग लाईटर होत जातो. वरच्या मातीचे जे रंग असतात ते कसं असतं, डार्कर असतात, कारण तिथे ऑर्गॅनिक मॅटर्स असतात. सॉइल फर्टिलिटी, मातीच्या कस तुम्हाला माहित असेल त्याला आपण फर्टिलिटी म्हणतो. मातीच्या कस वेगवेगळ्या जागेवर वेगळे असतात. जसं इट इज डिफरंट फ्रॉम प्लेस टू प्लेस. होऊ शकतं आपल्याकडच्या नंदुरबारची मातीचं जे पीक आहे ते चांगल्या पद्धतीत येत असतं, म्हणजे ते सुपीक आहेत, दे आर फर्टाईल. बट इन सम अदर प्लेस मे बी इट इज infertile. So fertility of soil is different from one place to another place. Next is water holding capacity. Water holding capacity becomes clear from its color. Water holding capacity म्हणजे काय? पाणी धरून ठेवायची क्षमता. आता काळी मातीमध्ये ब्लॅक सॉइल मध्ये पाणी धरून ठेवायची क्षमता सगळ्यात जास्त असते. तुम्हाला माहिती असेल ते ब्लॅक सॉइल आहेत, क्लेई सॉइल आहेत किंवा जे भुसभुशीत माती असतं त्याच्यात पाणी धरून ठेवायची क्षमता सर्वात जास्त असते. पण जे रेती ज्याच्यात वाळू आहे त्याच्यामध्ये पाणी जास्त वेळ थांबत नाही, म्हणजे त्याच्यात वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काय आहे, कमी. तर ते पण त्याची प्रॉपर्टी आहे. द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल विच बिकम्स क्लिअर फ्रॉम इट्स कलर. आपण मातीचा रंग बघून त्याच्यात पाणी किती धरून ठेवायची क्षमता आहे ते आपण ओळखू शकतो. ओके. कलर ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर. अतिशय महत्वाचे वर्ड आहे. कलर कशावर निर्भर असतं, त्याच्या टेक्स्चरवर आहे. वरचे वर्ड्स पण अंडरलाईन करू शकतात. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, सॉइल फर्टिलिटी, कलर, डार्कर, लँड, ते महत्वाचे वर्ड्स आपण परीक्षेच्या वेळेस त्याच्यात पण आपण पेपरमध्ये अंडरलाईन करू शकतो. कलर्स ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन द टेक्स्चर अँड साईज. टेक्स्चर म्हणजे काय? जसं आपण कपडे घालायला जातो तर कपड्यांचे टेक्स्चर पाहत असतो आपण. टाईल्सचे टेक्स्चर पाहतो, ते पॅटर्न असतात एक प्रकारे. जसं रफ आहे, स्मूथ आहे, कसं वाटते ती माती हातात धरल्यावर समजतं आपल्याला. जाड माती आहे, बारीक आहे का ते माती एकदम बारीक आहे, तसं समजतं. कशावर निर्भर आहे ते? ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्सवर. ऑर्गॅनिक त्याच्यातले जे रासायनिक आणि जे नैसर्गिक आहेत त्याचे इन्ग्रेडियंट्सवर डिपेंड असतात ते. केमिकल, रासायनिक गुणधर्म कोणकोणते आहेत? समजा त्याच्यात लोह आहे, लोह म्हणजे आयरन. आयरनचं कंटेंट जर जास्त असेल तर मातीचा रंग लालसर असतं थोडासा. लाईन कंटेंट आहे, त्याच्यामध्ये ऍसिडिक नेचर आहे मातीच्या. सिलिका आहे त्याच्यामध्ये. तर हे जे मातीतले जे आतले जे केमिकल्स आहेत आपण त्याला मेटल्स पण म्हणू शकतात. इंग्लिशमध्ये आपण त्याला मेटल्स म्हणतो, ट्रेस मेटल्स. याचं प्रमाण पण मातीच्या रंगांवर त्याचा फरक पडतो. जर मातीमध्ये जर ते लोहाचं प्रमाण जास्त असेल तर मातीचा रंग निश्चितच आपल्याला लालसर दिसेल थोडासा. टेक्स्चर ऑफ सॉइल डिपेंड्स ऑन द पार्टिकल साईज ऑफ सॉइल. पार्टिकलचा साईज पण अतिशय महत्वाचा. जर साईज जाड असेल, तुम्ही पाहिलं असणार रेत जे असतं, रेती म्हणतो आपण त्याला, त्याचं साईज थोडासा जाड असतं तर त्याच्या टेक्स्चर त्याच्यावर डिपेंड आहे. आपण दुरूनच ओळखून घेणार आहे काही माती कोणत्या प्रकारची. जर काळी माती असेल तर ते पाणी धरून ठेवते म्हणून ते जाड असतं. त्याच्या पार्टिकलची साईज कशी असते, कडक असते. दॅट इज बिगर वन. थोडासा कडक असतं, थोडासा जाड असतं. सो इट इज हॅव्हिंग अ बिगर साईज. टाइप्स ऑफ सॉइल, दे आर हॅव्हिंग जनरली 3 टाइप्स ऑफ सॉइल: सँडी सॉइल, क्लेई सॉइल अँड सीड सॉइल. सँडी सॉइलच्या पार्टिकलची साईज सगळ्यात जास्त. रेतीमध्ये जी साईज असते पार्टिकलची ती सगळ्यात जास्त. क्लेई सॉइल मध्ये थोडासा स्मॉलर असतं. काळी मातीचे उदाहरण घेऊ शकतो आपण. सीड सॉइल जे भुसभुशीत माती असतं तिथे मीडियम साईज असते. पण याच्यात ऑर्गॅनिक मॅटर जर पाहणार, जर त्याच्यात जैविक गुणधर्म किंवा त्याच्यातलं जे कंटेंट आहे जे अतिशय महत्वाच्या प्लांट्सला न्यूट्रिएंटसाठी म्हणजे त्याला पोषक तत्व देण्यासाठी रेतीमध्ये नसतं जनरली, कारण झाड आपण जनरली रेतीमध्ये लावत नाही आपण. क्लेई सॉइल मध्ये थोडाफार प्रमाणात असतं आणि सगळ्यात जास्त भुसभुशीत मातीत असतं, म्हणून लार्जर अमाऊंट लिहिलेलं आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, रेतीमध्ये पाणी टाकलं तर जास्त वेळ थांबत नाही, निघून जातं ते. क्लेई सॉइल मध्ये हायर अमाऊंट असतं, जास्त प्रमाणात आहे. आणि सगळ्यात जास्त प्रमाण कशात असतात? स्लीट सॉइल मध्ये, म्हणून इथे मॅक्सिमम लिहायचे आपण. पेपरमध्ये आपण असं तक्ता तयार करून लिहिला तरी आपल्याला उपयोगी आहे, किंवा तुम्ही त्याला पॅराग्राफ करून लिहिला तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. बट दिस इज इझी टू लर्न. हा पद्धत सोपा आहे
का पार्टिकल कसा इथे लार्ज आहे, इथे स्मॉल आहे, इथे मीडियम आहे, तसं पद्धतीने आपण काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. आता आपण युजेस पाहणार आहे. सॉइलचे युजेस कुठे होतात. पहिला प्लांट कन्झर्वेशन. आपण संरक्षण करण्यासाठी मातीचा वापर करतो, कारण मातीला धरून ठेवणारे कोण आहे, प्लांट्स आहेत. प्लांट्सचे रूट जे आहेत ते मातीला धरून ठेवतात. आणि सॉइलचं रक्षण जे युजेस ऑफ सॉइल, जर माती नसेल तर प्लांट शक्य आहे का, नाही. म्हणून प्लांट कन्झर्वेशन नीड्स द सॉइल. दिस इज द फर्स्ट टॉपिक टू ग्रो प्लांट्स. आपण इथे लिहू शकतो प्लांट कन्झर्वेशन मध्ये इट हेल्प्स इन ग्रोथ. इट हेल्प्स इन ग्रोथ. ओके, इट हेल्प्स इन द ग्रोथ ऑफ प्लांट्स. नेक्स्ट आहे वॉटर कन्झर्वेशन. वॉटर कन्झर्वेशन म्हणजे काय, पाणी साठवण्याकरिता पण मातीची आवश्यकता आहे. तुम्हाला माहित असेल पॉन्ड्स, लेक्स, रिव्हर हे सगळं मातीने बनलेलं असतं. इथे काय आपण बांधकाम करत नाही, किंवा जे डॅम्स आहेत पूर्वी लोक मातीने बांधायचे, म्हणजे डॅम्स बांधायचे. सो इट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर वॉटर कन्झर्वेशन. पाणी धरून ठेवायची क्षमता कशामध्ये असते, सॉइल मध्ये. आपल्याला जेव्हा उन्हाळ्यात पाणी मिळत नाही तेव्हा आपण जमिनीच्या आतला पाणी बोरिंगने काढत असतो, म्हणजे बोरवेलने काढत असतो. ते पाणी जमिनीत असतं, म्हणजे सॉइल त्याला साठवून ठेवतो. सो दॅट इज वॉटर कन्झर्वेशन बाय द सॉइल. नेक्स्ट टॉपिक आहे प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे लवचिकता. तुम्हाला माहित असेल मातीला आकार देऊ शकतो आपण, त्याच्यापासून मातीचे भांडे तयार करतो आपण, पॉट्स तयार करतो आपण, मातीचे वेगवेगळे खेळणी तयार करतो आपण. सो दॅट इज प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे मातीला आपल्या म्हणजे जसं आपल्याला गरज आहे तसं आपण त्याला आकारमान काय करू शकतो, देऊ शकतो आपण. मातीपासून वीट तयार होतं, वीट पासून बांधकाम होतं, म्हणून हे सगळं प्लास्टिसिटी मध्ये येणार. टाइप्स ऑफ सॉइल. मातीचे कोणकोणते प्रकार आहेत. पहिला प्रकार चायना क्ले. त्याला तुम्ही केओलिन म्हणू शकता. तुम्ही कपबशी पाहिला असणार घरी, ते चायना क्लेने बनलेलं असतं, पांढरा रंग असतं त्याला, व्हाईट इन कलर. क्रॉकरी आयटम. क्रॉकरी म्हणजे घरातलं डिश, त्याच्यातलं मग प्लेट्स आहेत, हे सगळं क्रॉकरी आयटम आहे, जे मम्मीकडे असेल किचन मध्ये तुम्ही पाहू शकता. टाइल्स असतं. टाइल्स कशाने बनतात, स्पार्टेक, हे सगळं टाइल्स व्हाईट मटेरियल पासून, म्हणजे व्हाईट कलरच्या सॉइल पासून बनतं. जार्स, लोणच्या वगैरे ठेवण्यासाठी जे जार्स असतात ते पण चिनी मातीने बनलेलं असतं. कप बशी सांगितलंय मी. शाडू माती, शाडू सॉइल म्हणतात त्याला. याच्याने स्टॅच्यू आणि आयडल बनतात. गणपतीची मूर्ती वगैरे आपण तयार करतो शाडू मातीने. तर हे जे काय स्टॅच्यूज तयार होतात त्याच्याने. टेराकोटा. टेराकोटाचा रंग लाल असतं. इट इज रेड इन कलर. टेराकोटापासून डेकोरेटिव्ह आर्टिकल्स बनवले जातात, त्याच्यापासून पॉट्स बनवले जातात. ते टेराकोटे जनरली हे जे माती स्पेशली डेकोरेटिव्ह आर्टिकल्स बनवण्यासाठी युज करतात. मुलतानी माती. मुलतानी सॉइल. मुलतानी सॉइल हे कॉस्मेटिक्स मध्ये वापरतात. तुम्ही ऐकलं असणार मुलतानी माती लावतात चेहऱ्यावर, ब्युटी पार्लर्स वगैरे मध्ये युज करतात मुलतानी माती. मुलतानी माती काही जण खातात जनरली. ओके, खाण्यासाठी वापरतात. सॉइलची टेस्टिंग. आता मातीची टेस्टिंग का गरजेची आहे, एखाद्या शेतकरीला शेती करण्यासाठी त्याची माती कोणत्या प्रकारची आहे, त्याच्यात कोणत्या प्रकारचे खत वापरायचे आहे हे ओळखण्यासाठी सॉइल टेस्टिंग करावं लागतं. सॉइल टेस्टिंग साठी त्याचं पीएच बघावं लागतं. पीएच म्हणजे माती कोणत्या प्रकारची आहे, ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे. ऍसिड असेल तर त्याचा पीएच जनरली 6.5 ते 7 च्या आत असतं, म्हणजे 6.6 पेक्षा कमी असतं, लेस असतं. जर न्यूट्रल असेल तर त्याचा पीएच जो असतं ते जवळपास 7च्या दरम्यान असतं. आणि जर बेसिक असेल तर 6.5 पेक्षा जास्त असतं, म्हणजे 14च्या दरम्यान राहतं. म्हणजे 6.5 पेक्षा जर जास्त असेल, 7 पेक्षा जास्त किंवा 6.5 पेक्षा जास्त आहे त्याचं पीएच. पीएच म्हणजे ऍसिड बेस ओळखण्याची एक मापक येते. ते स्केल मध्ये तुम्हाला पुढच्या वर्गात येणार ऍसिड बेस कसं चेक करतात ते. सो त्यासाठी आपण काय वापरतो, लिटमस पेपर वापरतो. का बघ माती ऍसिडिक आहे का बेसिक आहे, त्यानुसार आपण त्याच्यात खतचा वापर करणार आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मातीमध्ये हे पण एक प्रकारचे टेस्ट वापरलं जातं, ज्याच्याने मातीचं आपल्याला टेक्स्चर किंवा त्याच्यात किती कस आहेत, केमिकल कंटेंट काय ते सगळं ओळखता येतं. आणि फर्टिलिटी. हे सगळं एकदा शेतकरीला माहित पडलं का माती सुपीक आहे का नापीक आहे, जर आपल्याला समजलं का मग आपण त्याच्यानुसार खत वगैरे वापरू शकतो. हा होता आपला आजचा टॉपिक, प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.